आज ना उन्हाळी रेसिपी बनवणार आहे। तर मी घेतलेले आहेत 2 आंबे घेतलेले आहेत। हे कमी आंबट आहेत आणि झाडाचे ताजे ताजे आंबे आहेत हे बरं का। आणि हे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। धुतल्याच्या नंतर ह्याचं ना ह्याच्या साह्याने हे सगळी साल वरची काढून घ्यायची आहे। तर इथं मी आंब्याची साल काढून घेतलेले बघू शकताय। आपले असे साल काढून घ्यायची पूर्ण आंबा। आणि एका साईडला मी असा खिसणीवर खिसून पण घेतलेला आहे बघू शकताय। असा 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। त्याला त्याच्यावर टाकून घ्यायचं। आता परतून घ्यायचा। थोडंसं मीठ टाकायचं आणि गूळ टाकायचा। जेवढा आंबा आहे ना तेवढा गूळ घ्यायचा मापून आणि याच्यामध्ये हलवायचं पाणी सुटेपर्यंत। हा गूळ ना असं पूर्ण वितळू द्यायचा म्हणजे आंबा शिजल्याचा मस्त असा आपला मोकळा आंबा तयार होतोय। एकदा गूळ आणि मिरं टाकले। तर आता आपला गुळ आंबा तयार झालेला आहे बघू शकताय। आणि असा ब्राऊन कलर येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। आणि ही रेसिपी ना वर्षभर राहणार आहे। फ्रीजमध्ये जर ठेवली तर वर्षभर आपण खाऊ शकतो हे आपला गुळ आंबा। तर आपला गुळ आंबा तयार झालेला आहे आणि असा कलर येईपर्यंत असा करून घ्यायचा म्हणजे आपला तयार झालेला गुळ आंबा समजला जातोय। तर मी एका बाउलमध्ये हा गुळ आंबा आपला काढलेला आहे बघू शकताय। कलर पण किती ब्राऊन आलेला आहे। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर कमेंट करा। चला बाय, भेटूया।